11वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठी 26 मे ते 5 जूनपर्यंत कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यातील 41,899 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. यातील 41,385 जणांनी शुल्क भरलंय. 41,146 जणांनी भाग 1 भरून लॉक केलंय, तर 39,274 जणांनी भाग 2 भरून लॉक केलंय. यातही ज्यांनी प्रवेश अर्जाचा भाग 1 लॉक केलाय, मात्र भाग 2 अद्याप भरलेला नाही किंवा लॉक करणं बाकी आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी 7 जून रोजी दुपारी 12:30 वाजेपर्यंत अर्जाचा भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 5 तारखेपर्यंत आपण मुदतवाढ दिलेली होती, परंतु अद्यापही ज्यांनी भाग 1 भरलेला आहे आणि भाग 2 भरायचा ज्यांचा राहिलेला आहे किंवा भाग 2 भरला आहे पण त्यांनी लॉक केलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनी उद्या दुपारी 12:30 वाजेपर्यंत भाग 2 पूर्ण भरून तो लॉक करायचा आहे आणि त्यानंतर मात्र ही मुदत मिळणार नाही. त्यामुळे ज्यांचा भाग 2 भरायचा राहिला आहे त्यांनी उद्या 12:30पर्यंत भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही किंवा प्रवेश अर्ज अर्धवट भरलाय, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक फेरीच्या सुरुवातीला नव्यानं प्रवेश अर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पहिल्या फेरीमध्ये कोणतीही प्रवेश प्रक्रियेची प्रक्रिया केलेली नाही किंवा कोणताही सहभाग नोंदवलेला नाही, अशा विद्यार्थ्यांनासुद्धा जेव्हा दुसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल तेव्हा प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवता येईल. या आधीच्या वेळापत्रकानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादी 5 जून रोजी जाहीर करण्यात येणार होती. मात्र नोंदणीसाठी मुदतवाढ मिळाल्यानं हे वेळापत्रक पुढं जाण्याची शक्यता आहे. सर्वसाधारण गुणवत्ता यादीत ज्यांना पहिल्या पसंतीचं कॉलेज मिळणार आहे त्यांना त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणं अनिवार्य असणार आहे. प्रवेशाची पुढील प्रक्रिया संबंधित महाविद्यालयातच पार पडणार आहे.